friend, open your ears before this tune disappears. Let me tell you the story of you, and oh, you better pay. मूल्यातून जे नाती आहेत 6वीच्या आणि 7वीच्या वर्गाचे किंवा 7वीच्या वर्गाचं सगळ्या वर्गांसाठी जे नातं आहे त्याविषयी मला काही बोलावं वाटतंय. काही नाती तुटत नाहीत, काही नाती तुटत नाही, ती आपल्या नकळत भेटून जातात. जशी बोटावर रंग ठेवून फुलपाखरू अलगद उडून जातात. तर आमच्या या शाळेतले हे सगळे फुलपाखरं 16च्या 16 फुलपाखरं आज हळूहळू उडत दुसऱ्या ठिकाणी जाणार आहेत, हे फुल सोडून जाणार आहेत आणि त्यांच्या आठवणीचा रंग आमच्या मनावर कोरून जात आहे. यानंतर इयत्ता 3रीची विद्यार्थिनी अनन्या, त्यानंतर डोळ्यात पाणी आणून रडू, नको ताई डोळ्यात पाणी आणून जळू. एक होती राणी तिला झाली कहाणी, नको आणू डोळ्यात पाणी, नको आणू डोळ्यात पाणी. परत एकदा भेटूया ना यार. वर्गात होती आपली एवढी एकमेकांची दोस्ती, पण आता आठवते यार ती गेलेली मस्ती. वर्गातल्या प्रत्येकांची इंटरेस्ट होती भारी, कधी कधी केलेली वर्गातली ती मारामारी. होते शिक्षकांच्या डोक्याला ताप, कारण होते सगळे तसे कलाकार. आज पण प्रत्येक क्षणाला तुमची आठवण येते यार. आयुष्य आता एका टोकावर, चालू आपण वेगवेगळे, आपल्याला एकमेकांमध्ये आता गर्क नको करायला. कॉलेजमध्ये भेटले मित्र करतो आताही, पण शाळेतले मधले दोस्त मी पुढे एवढेच बोलेन की तुम्ही दुसऱ्या शाळेत जाऊन काहीतरी मोठे करावे आणि कोणती तरी तुम्हाला नोकरी लागावे. 100 विद्यार्थी आहेत आणि एकमेकांशी 3रीचा विद्यार्थी असो की पहिलीचा असो, 7वीच्या लेकरांनी सगळ्या लेकरांना जीव लावलाय आणि या सगळ्या लेकरांनी त्यांच्याशी लहान भावासारखं बहिणीसारखं वागलेले आहे. तसा आनंदही आमची शाळा आहे. साहेब, मला सगळ्यांना विनंती आहे, या शाळेतले लेकर आमचे यावर्षी 100च्या वर जावे, त्याच्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कोणाच्या डोळ्यात येते पाणी, कोणाला वाटते आता काय, त्यांना शाळेतून जावं वाटत नसते तरी पण जातात. ते दीदी खूपच छान होत्या. आमच्या टीचर नसताना बी मला शिकवते. थोडं पाणी मिळाले, तुमच्या सोबतच्या आठवणी मनात कायम कोरल्या जातील. तुमची मेहनत, हसमुख स्वभाव आणि मदतीची भावना आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहील. तुमचा पुढचा प्रवास आनंद आणि यशाने भरलेला असो ही शुभेच्छा. तुमचं योगदान अमूल्य आहे आणि तुमची आठवण नेहमी राहील. आम्ही तुम्हाला खूप मिस करू. धन्यवाद. तू काय बोलायचे तिला, पण तुझा चेहरा सगळे सांगून गेले तिला काय बोलायचं, तिचं मन सांगून जाय. आणि विचार करा 7वीच्या वर्गाला 3रीच्या वर्गात काय समजायचं. ते लेकरू 3रीचं आहे, त्या वयात तर आम्हाला नाकाला आलेला बी पुसायचं कळत नव्हतं. दोन्ही नाकाला बघा, एकाच नाही. आणि त्याने इथे येऊन माईक करून सगळ्यांसमोर स्टेज समोर येऊन बोलत आहे आणि त्याला खूप बोलायचं आहे. पण क्षणच असा आहे की मन असं भरून येत आहे आणि नकळत किती थांबवण्याचा प्रयत्न केला तर डोळ्यापर्यंत पाणी येतच आहे. त्यामुळे तिचं मन शब्दांनी भरून गेलं आहे, अश्रूंनी भरून गेलं आहे, म्हणून तिचे शब्द फुटले आहेत, पण तिच्या भावना सगळ्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. यानंतर सर्व साथीच्या मुलांनी भावासारखं मान दिलाय. भावासारखं ठेवले याबद्दल त्यांचे आभार मानतो. या मोठ्या दीदीने आम्हाला परीक्षामध्ये आणि खेळण्यामध्ये खूप मदत केली आहे. अभ्यासामध्ये
खूप मदत केली आहे पण ती आता मदत देते मन पूर्ण जाते शिकवली आम्हाला वाचायला पण येत होती तर दादासरने आम्हाला शिकवली चांगली पोलिसांना आम्हाला खूप छान असं जे म्हणलं ते करत होते आम्हाला कॅम्प्युटरवर आम्हाला डान्स लावत होते आम्हाला पाडे पोलिसांना आम्हाला चांगली शिकवली नंतर आम्ही प्रॉफिट नव्हत्या तरी आम्हाला प्रॉफिट झाल्या So listen now. You have been so many ups and downs throughout your life. And our story continues. Let me tell you more good news. Once you have all your questions answered. And maybe now it don't make sense. I know it's hard to understand, but everything will be clear in the end. And so listen now. I know deep inside you're waiting for something to come. Something to unfold, to change you, to bring you down. And this thing is already here, don't you realize? Get on your feet and start fighting. Life is sending you, start fighting. What the hell are you waiting for? Please, time to take your jump ahead. Doors are open, come on ahead. Don't you miss your chance of breaking free. It's your time. आता पाचवीला आहे वर आल्यानंतर येथे माझ्या वर्गात एका वर्षी विद्यार्थ्यांना नवीन शिक्षक घेऊन मला वाटतात आणि खरंच सातवीला आल्यानंतर मला या मुलींचा या सर्व मुलींचा वर्ग शिक्षक होण्याचं मला भाग्य मिळालं आणि अशी मुलं मी आतापर्यंत पाहिली नाही. असा वर्ग एकजुटीने असणारा, एकजुटीने अभ्यास करणारा, सर्व गोष्टी एकजुटीने असणारा. प्रत्येक वर्ग म्हणल्यानंतर त्यामध्ये ग्रुप असतात 3-3, 4-4 मुलीच्या त्याच्यामध्ये पाटला असतात त्याच्यामध्ये हेवे जावे असतात. परंतु हा वर्ग असा पाहिला की जरी त्याच्यामध्ये हेवे जावे नसतात, जे करायचं एकजुटीने करायचं. बरोबर आहे ना. त्याच्यानंतर आम्ही आठवीपासून ते सोडून दिला असं मार्ग करायचा. लक्षात आले की आपण काय करायला पाहिजे. प्रशिक्षणाकडे लक्ष दिलं, रेग्युलर शाळा करायची. आपण करत गेलो त्या अभावमध्ये वेळ झाला. दुपारी पण मी शाळेत जायचे. शिक्षण काय करायचं कधी नाही गेलं तरी शाळा महत्वाची. दुपारनंतर मी शाळा करायची.
बरोबरच चालतं. काय नाही. आणि आपण समाजाचे धनी आहोत. लोकांनी भाषा शिकली, सगळ्या गोष्टी शिकली. त्यामुळे देणं हे वापस जवळच नाही. त्याच्यासाठी. आणि काही करावं असं वाटलं मला तुम्हाला पुढे जाऊन मोठं व्हावं. तर तुम्ही देशासाठी करा. आणि देशासाठी जर काही करायचं असेल तर तुम्ही शाळेसाठी करा. शाळा ठेवली तर देश घडला. हे लक्षात आलं. आणि दुसरे पावसाळ्यात तुम्हाला मोबाईल बघू नको. मोबाईल. मी आता काय म्हणतो, माझ्यापेक्षा पुढे जा, 100% खरं बोला. मी म्हणताना ठेवतो. याचाच शिकवण्याचा हा बोलतोय. काय करणार? मोबाईल. त्या मोबाईल आहे म्हणजे तुम्ही काही करू शकणार नाही. तुमचं शिबिर जागा होणार. तुमचं सर्व काही जागा होणार. विचार करणार नाही. मोबाईलला जे सांगले किंवा दाखवले तेवढंच करणार. मोबाईल समोर दिसतोय. अभ्यास करा. अभ्यास तुम्हीच करा. तुम्ही तुम्हाला म्हणतात आहे, तुम्हाला माहिती नाही. आमच्या तुमच्या पानावर शिकून म्हणजे तुम्हाला वया वगैरे काय म्हणत्या पाण्यावर शिकून आणि ज्याला तुम्ही आपल्या सरकारी शिकले ते पुराकडे त्याला त्याचं नाव काढायला काय तुमच्या पानावर Let me tell you more good news. Once you have all your questions answered, maybe now it don't make sense. I know it's hard to understand, but everything will be clear in the end. And so listen now. I know deep inside you're waiting.